नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण जलयुक्त जळगाव या घोषणेची जळगावमध्ये जी अंमलबजावणी होते आहे, यशस्वी अंमलबजावणी होते आहे, ती सगळी आपण जाणून घेतलेली होती. त्याचबरोबर हे पाणी गवसल्यानंतर ह्या पाणी बचतीचे मार्गसुद्धा इथले शेतकरी अनुसरत आहेत, हेही अतिशय सुंदर चित्र आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे. मंडळी, तसं पाहिलं ना तर ह्या वर्षी पाण्याची खरंच खूप टंचाई आहे, खूप वानव आहे. पण अशा परिस्थितीमध्ये खचून न जाता कुणीतरी कुठेतरी पाणी मिळवण्याचे हे जे छान प्रयत्न करत आहेत, ज्याला यश मिळालेलं आहे, ते आम्ही मुद्दाम तुमच्यासमोर मांडत आहोत की हेही जाणून घ्या आणि तुम्हीही तुमच्या भागामध्ये असे प्रयत्न नक्की करू शकता. आणि त्याच अनुषंगाने आता येणारा जो होळीचा किंवा रंगपंचमीचा जो सण आहे ना मंडळी, हा सण आपण साजरा करणार आहोत, पण त्यासाठी आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. मंडळी, आपल्या आनंदासाठी आपण हे पाणी वाया घालवत असतो, पण ह्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी कुठेतरी शेतकरी वर्गाला खूप झगडावं लागत आहे. निरनिराळ्या अडचणी समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे आणि कुठेतरी कधीतरी त्यांना नैराश्य येते आणि त्यातूनच त्यांची मृत्यूकडे ही वाटचाल सुरू आहे. ही सगळी स्थिती आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच ह्या वर्षी आपण पाण्याचा वापर ह्या सणांसाठी अजिबात करणार नाही आहोत, अशी जलप्रतिज्ञा आपण सगळेजण नक्कीच घेणार आहोत. तसं पाहिलं ना मंडळी, तर होळी या सणाचा अर्थ किंवा त्यामागच्या ज्या भावना आहेत त्या तुम्हाला माहिती असतीलच. होळी ही अशासाठी असते की रोजच्या जगण्यामध्ये आपल्या मनामध्ये नकारात्मक किंवा वाईट भावना असतील, राग असेल, संताप असेल, हा सगळा मनामध्ये साठलेला असतो. ह्या सगळ्या साठलेल्या वाईट गोष्टी किंवा नकारात्मक गोष्टी ज्या असतात ना, त्या आपण होळीला अर्पण करायच्या असतात आणि मग पुन्हा नव्याने आयुष्याला सामोरं जायचं असतं चांगल्या विचारातून. आणि हे सगळं करत असताना आपले सगळे सोबती आपल्याबरोबर असतातच, पण त्याचबरोबर जरा आजूबाजूला आपण नजर टाकलीत ना मंडळी, तर निसर्गसुद्धा अनेकविध रंगांनी बहरलेला असतो. निसर्गाचे हे सगळे विविध रंग आहेत ना मंडळी, हे आपण आयुष्यामध्ये आणूया आणि त्यासाठीच होळीच्या आणि रंगपंचमीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनता दरबारसाठी आम्ही टीम जनता दरबार सातत्याने राज्यभर भ्रमंती करत असतो. त्यामध्ये आम्हाला निरनिराळे अनुभव येत असतात, निरनिराळ्या लोकांशी मी संवादही साधत असतो आणि ते सारे आम्ही तुमच्यासमोर मांडत होतो. असंच ह्या 15 मार्चच्या सुमारास आम्ही रणरणत्या उन्हामध्ये भ्रमंती करत होतो. रस्त्याच्या दुतर्फा निरनिराळी हिरवी पिकं दिसत होती. त्यात सोनेरी रंगाचं पीक दिसलं, त्याच्या टोकावर जणू पांढऱ्या शुभ्र चांदण्या असाव्यात असं वाटत होतं. मंडळी, 42 अंश तापमानामध्ये दुपारी 1 वाजता मैलोनमैल पसरलेलं हे दृश्य होतं. अर्थात हे पीक होतं पांढऱ्या शुभ्र कापसाचं. एवढं मोठं पीक कसं काय, पाण्याचं काय, असं विचारल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की अहो, आम्हाला पाणी मिळालं आणि हे जे पीक तुम्ही बघताय ना कापसाचं, हा आमचा बोनस आहे. हे आता पाणी दिल्यामुळेच याचा फायदा झाला, म्हणजे डबल फरतड आला. पहिला माल निघाला पावसाचा, आता हा आलेला दुसरं फरतड, म्हणजे एक प्रकारचा आपला शेतकऱ्याला बोनस. मंडळी, हे सुंदर दृश्य होतं वर्धा जिल्ह्यातलं. जलयुक्त वर्धा कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून भरपूर काम उभं राहिलेलं आहे आणि ज्याचे फायदे लगेच दिसत आहेत. वर्धा जिल्ह्यात आपलं मागच्या वर्षी आपण 214 गावामध्ये जलयुक्त शिवारच्या पूर्ण कार्यक्रम घेतले. जवळपास 2700 काम आपण करून घेतलेलं आहे आणि अजून काही 100 काम चालू आहे. आमचा प्रतिसाद खूप होता लोकांचा, बिकॉज पाण्याची गरज सर्वांना आहे. मंडळी, वर्धा जिल्हा हा आपल्या सर्वांसाठी एक तीर्थस्थान आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्तित्वानं तसंच आचार्य विनोबा भावेंच्या अस्तित्वानं पावन झालेला हा जिल्हा वर्धा जिल्हा असा इम्पॉर्टंट जग आहे. त्यामुळे मला वाटत आहे की आमच्या सर्वांच्यावर, हा जिल्ह्याच्या सर्व लोकांवर आमची जबाबदारी खूप जास्त वाढून गेलेला आहे. बिकॉज हा एक असा जिल्हा आहे ज्यामध्ये ज्यांनी पूर्ण जगात डिरेक्शन दिलेलं आहे. आमच्याकडून तो अपेक्षा आहे की आपण काम करताना
आम्हाला असं काम करून दाखवायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकांना इन्स्पिरेशन घेऊन तसे काम त्याच्या भागामध्ये त्यांना करायला पाहिजे. आमची अपेक्षा तो आहे की जे मान गांधीजी आणि विनोबा भावेंनी हा जिल्ह्याला दिलेला आहे, त्या मान आम्हाला पुढे घेऊन जायला पाहिजे आणि खरे अर्थे ते त्यांना श्रद्धांजली होणार आहे. तेव्हा मंडळी, जलयुक्त वर्धा ह्या कार्यक्रमासाठी जलयुक्त शिवार अभियानामधून इथे जे काम उभं राहिलेलं आहे, जी यशोगाथा आहे ना, ती सगळी आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण सेवाग्राममध्ये जाणार आहोत. या वास्तूचे आचार विचार जाणून घेणार आहोत. बापूंची कुटी असेल, बांची कुटी, याचं दर्शन घेणार आहोत. बापूजींच्या काही वस्तू इथे आहेत. इथे खूप स्वच्छता आहे, कमालीचा साधेपणा आहे, शांतता आहे. इथल्या झाडाझुडपांमध्ये ही आदर भावना दिसते. स्वावलंबनाचं महत्त्व या वास्तूच्या कणाकणातून दिसतं. त्यातूनच वस्त्र स्वावलंबनासाठी इथे आजही चरख्यावरती सूत कताई केली जाते. त्यासाठी प्रशिक्षणही दिलं जातं. मंडळी, कापूस पिंजून त्याचं पेळू करतात. पेळू एका हाताने हळूहळू सोडायचा, दुसऱ्या हातानं चरखा फिरवून बारीक धागा निघतो, तो गुंडीला गुंडाळायचा. हा जो चरखा आहे ना, त्याला पेटी चरखा म्हणतात. याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्की जाणून घेणार आहोत. पण आजच्या भागामध्ये मात्र वर्धा जिल्ह्याने जलस्वावलंबनासाठी नेमके काय काय कामं उभी केलेली आहेत ना, ती आज आपण जाणून घेणार आहोत. मल्टिपल क्रॉपिंगसाठी, मल्टिपल पीकसाठी पाण्याची खूप गरज होतं आणि सर्वात जास्त हा आहे की लोकांच्या खूप एक शासनाबद्दल एक बघायचा जे दृष्टिकोन होता त्यामध्ये खूप बदलाव दिसतात. हा लोकांनी खूप ओनअप केलेला आहे ह्या प्रोग्रामला, स्वतःहून त्यांनी स्फूर्तीतून त्याचा आम्हाला सहभाग मिळत आहे. आमची जे मोस्ट ऑफ द आमचं काम आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. फक्त 100 कामी आपल्याला सांगितले, तो पेंडिंग आहे. तो पण आमचे प्रयत्न आहे की मार्च ते एप्रिलपर्यंत तो काम आमच्या पूर्ण झाला पाहिजे. आम्ही पुढच्या वर्षीच्या पण तयारी सुरू केलेला आहे. ऑलरेडी 2 ते 1 गावाची निवड केलेलं आहे. त्या गावामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हवे. एकही काम सुटले नाही पाहिजे. बरेच गावामध्ये खूप जुने स्ट्रक्चर आहे आणि ते ब्रिटिशकालीन बंधारे आहे, जे शक्य आहे की लोकल अधिकारीला पण माहीत नसेल. त्यामुळे आमची हा इच्छा आहे की जे आमचे लोकल सरपंच आहे, जिल्हा परिषद मेंबर आहे, त्यांना जास्त जास्त आम्ही इन्व्हॉल्व करून काम प्लॅन करताना, गावचा आराखडा तयार करताना, जेणेकरून एकही इम्पॉर्टंट काम त्या गावातलं नाही सुटलं पाहिजे. आमची अपेक्षा पण आमचे वर्धाकरचे आमचे पूर्ण लोक आहेत त्याच्याकडून आहे की त्याचा सहभाग आणखी आम्हाला जास्त हवे. त्याच अनुषंगाने मंडळी, वर्धा जिल्ह्यामध्ये बरीच कामं उभी राहिलेली आहेत. त्यातल्या काही कामांना आम्ही भेट दिली आणि तिथल्या जलप्राप्तीमुळे झालेले सकारात्मक बदलही जाणून घेतले. आम्ही तळेगाव या छोट्या गावाला गेलो होतो. तिथे नाला खोलीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे इथल्या आसपासच्या सर्व विहिरींना पाणी आलेलं आहे. पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यातूनच इथे दुबार पिकं घेतली जात आहे आणि ओलिताखाली ही बरंच क्षेत्र इथे आलेलं आहे. मागील वर्षी आम्ही आराखडा तयार करून मागच्या वर्षी या गावामध्ये 4 खोलीकरणाचे काम केलेले आहे. 2 बंधारे 2009मध्ये बांधलेले होते. ते गाळाने परिपूर्ण बुजलेले होते. त्याचं आपण पुन्हा मागच्या वर्षी खोलीकरण केलं. या एका नाल्यावरती 385 मीटर लांबीचं आपण खोलीकरण केलं आहे. बाकीचा दुसरा नाला आहे तिथे 150 मीटर केला आहे. असे आपण 4ही नाले या नाल्यावरती केलेले आहे खोलीकरण. याआधी इथे पाण्याची फार टंचाई होती. शेतीमध्ये पाणी पुरत नव्हतं. समजा रब्बी हंगामामध्ये पीक कुठलंही घेऊ शकत नव्हतं. आणि यावर्षी आपण काम केल्यामुळे कमीत कमी 2 ते 3 मीटरने पाण्याची लेवल वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओलीसुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे त्यांची प्रगती निश्चित होऊ शकते. या भागातली परिस्थिती पहिली म्हणजे दुष्काळासारखीच होती. तिथे पाण्याचा कमतरता होती आणि हे नाला सरळीकरण झालं, खोलीकरण झालं, त्याच्यामुळे विहिरीतलं पाण्याचा आवक वाढला. त्याच्यामुळे शेतकरी कसे म्हणजे पहिलं पीक झाल्यानंतर दुसरंही पीक घेऊ शकते. या गावची जमीन तशी सुपीक जमीन आहे, परंतु पाणी नसल्यामुळे इथे खूप टंचाई पडायची आणि वरचा पाऊस आला तर पूर्ण नाले ढोडे वाहत जायचे आणि आमचे पिकं पण वाहत जायचे. अरे बा. हा, परंतु हे खोलीकरणामुळे आज पाण्याची आवक वाढली विहिऱ्यांना आणि रब्बी हंगामात 2 एकराचं ओलीत होत होतं, आता तिथे 10 एकर ओलीत होऊन जाईल आमचं. एवढी पातळी वाढलेली आहे. जसे की जी गव्हर्नमेंटने योजना जी सुरू केली अत्यंत फायद्याची आहे, शेतकऱ्याच्या हिताची योजना. या तळेगावामध्ये एक सुंदर असा गाव तलाव आहे जो गाळाने पूर्णपणे भरलेला होता.
जलयुक्त शिवार अभियानामधून इथे हा गाळ काढण्यात आला आणि आता हा तलाव पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे. गावच्या विहिरींना पाणी आलेलं आहे आणि पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची आम्हाला टंचाई भासणार नाही असं इथल्या ग्रामस्थांनी आम्हाला निक्षून सांगितलं. 10 वर्षापासून या गावात टँकर लागलेलं नाही. या गावातली पाण्याची पातळी मुबलक आहे आणि असे सरकारनं जे जलयुक्त शिवार अभियान राबवलं 15-16 पासून, त्याच्यामुळे तलावाचं खोलीकरण केलेलं आहे. गेल्या वर्षी आमचा तलाव डिसेंबर महिन्यात पूर्ण आटलं होतं, पण जलयुक्त शिवार अभियानाचं तलावाचं काम घेतल्यामुळे खोलीकरणाचं आज रोजी पाणी आहे. मंडळी, आता आपण वायगाव या छोट्याशा गावाला जाणार आहोत. ह्या गावामध्येही पाण्याचं पूर्णपणे दुर्भिक्ष होतं, पण आज ह्या गावचा हा तलाव तुम्ही बघा. ह्या तलावाला भवानी तलाव असं म्हणतात. पूर्वापार असलेला हा तलाव आहे, पण गाळांनी पूर्णपणे भरलेला होता. या तलावाचं खोलीकरण झालं. मंडळी, आम्ही 15 मार्चला ह्या ठिकाणी भेट दिलेली होती. 15 मार्च या दिवशी या भवानी तलावाच्या पाण्याची पातळी आपण बघा तुडुंब भरलेला आहे. तसं पाहिलं तर मागच्या वर्षी पाऊस कमी पडलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण इथे खोलीकरणाचं काम झालं आणि त्याचे हे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसत आहेत. आता या तलावाचं नाव भवानी तलाव आहे. हा साधारणतः 36 हेक्टरचा तलाव आहे. या तलावाला जानेवारी महिन्यापर्यंतच पाणी राहत होतं, पण मागच्या वर्षी आपण याच्यातला पूर्ण गाळ उपसला. जवळपास 900 ट्रॅक्टर गाळ आणि 99 टिप्पर एवढा गाळ शेतकऱ्यांनी नेला. हा जो पूर्ण गाळ आहे हा या गावातल्या 70 शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशाने नेला तो गाळ. त्याच्यामुळे निश्चितच म्हणजे खत तयार झालं. त्याच्यापासून सुद्धा आता हे सांगितलं त्यांना कसा फायदा झाला तर. आणि यावर्षी सुद्धा आता म्हणजे मार्च महिना असूनही मोठ्या प्रमाणात इथं पाणी आहे. किती दिवस टिकेल हे पाणी? हे पाणी मे पर्यंत पाणी राहते, पाणी नाही आटत आता. म्हणजे पावसापर्यंत. हो, हो. खोल किती असेल आणि हे? हे साधारणतः आता जे इथं पाणी आहे की 5 फुटाच्या वर आहे त्या भागात, बरं, आणि इथं 2.5 ते 3 फूट पर्यंत आहे. हे चांगलं बरं. हां. या भवानी तलावाच्या खोलीकरणामुळे तलावात पाणी आलंच, पण ह्या पाण्यामुळे गावातल्या जवळपास 110 विहिरी आज पाण्याने पूर्णपणे भरलेल्या आहेत. त्याचबरोबर गावकऱ्यांनी अनेकांनी बोर घेतलेला आहे. पूर्वी बोर खूप खोलवर जायचं, पण आता मात्र 35 फुटावरती पाणी मिळते. यावर्षी भरपूर बोर करून राहिले लोक. पाणी बोर जे प्राधिकरणाचं पाणी आहे ते काही परिपूर्ण येत नाही. कोणाला भरपूर येते, कोणाचा माथ्यावर आहे. माझ्याच घरी समजा 1 गुंडाच्या वर पाणी येत नाही माथ्यावर असल्याच्याने नळ, तर त्याच्यामुळे मला बोर करावं लागलं. मग बोरला पाणी लागतंय? पाणी लागलं, 35 फुटावर लागलं. या तलावातून काढलेला जो गाळ होता ना, तो अत्यंत सुपीक होता. हा या शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीमध्ये पसरला. पहिले माझी जमीन बड्डीचीच आहे, म्हणजे मुरमाची आहे. तो काळी माती टाकल्याच्यानं ती पराठी खूप वाढून आली. फायदा आहे, कारण जमिनीत फरक पडला. आणि आम्हाला ऑथराईज केलं की इथनं तुम्ही गाळ नेऊ शकता. आणि त्याच्यामुळं असं झालं की आमची जी मुरमाड जमीन होती ती सुपीक झाली. म्हणजे साधारणतः मी 3-4 वर्षापासून दरवर्षी 50 ट्रॅक्टर माती इथली टाकतो. त्याच्यामुळं माझं जवळपास 3 ते 4 हेक्टर क्षेत्र सुधारलं. आज तिथे मी एकरी 15 क्विंटल कापूस घेऊन राहिलो. जिथे एकरी आधी 2 क्विंटल नव्हता, तिथे आता 15 क्विंटल होऊन राहिला. भवानी तलावाचा गाळ काढल्यामुळे 70 शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात उत्पन्नाची वाढ झाली आणि त्याच्यामुळे गावाच्या आजूबाजूच्या परिसरातल्या विहिरांना गाळ काढल्यामुळे पाण्याचा स्रोत वाढला. गावामध्ये बोर जे केलं कोणी घरगुती त्याच्यातही पाण्याचा स्रोत वाढलेला आहे. 35 ते 40 फुटापासून पाणी लागून राहते. शेतीला जोडधंदा पाहिजे असं आपण सातत्याने